तर चला विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एक नवीन चॅप्टर पाहूयात, तो म्हणजे बेरोजगारी म्हणजेच अनएम्प्लॉयमेंट. आता हे अनएम्प्लॉयमेंट जो आहे, बेरोजगारी आहे. आता याचा अर्थ काय होतो ते अगोदर समजून घ्या. आता या धड्याचंच नाव आहे बेरोजगार. आता बेरोजगार म्हणजे काय, तर एखाद्या व्यक्तीला रोजगार नसणे किंवा तो रोजासाठी त्याला इच्छा आहे पण त्याला रोजगार मिळत नाही, असा जो काही व्यक्ती असतो त्याला म्हणलं जातं बघा बेरोजगार. आता आपल्या भारतामध्ये याचं प्रमाण खूप जास्त प्रमाणात आपल्याला दिसतं बघा. एक महत्त्वाचं म्हणजे एक विद्यार्थी मला माझ्याकडे आल्यानंतर मला त्याने असंच बोलता बोलता मला सांगितलं की सर, या मोबाईलच्या युगामध्ये तो जो काही अनलिमिटेड डाटा किंवा 2 GB जो डाटा आहे दिवसभराचा, तो यूज करता करता आम्ही बेरोजगार आहोत म्हणून याची आम्हाला काही खबरच लागत नाही किंवा आम्ही त्या भानगडीतच पडत नाहीत किंवा बेरोजगार हा शब्दाच्या आमच्यात काही मेळ आहे की नाही याची देखील आम्हाला काही कल्पना मिळत नाही, असं देखील तो आमचा हसत हसत म्हणत होता. पण हे तेवढंच वास्तव आहे की बेरोजगार म्हणजेच आज भारत देशामध्ये खूप मोठ्या प्रमाणात बेरोजगारी आहे. पण हे जे मोबाईलचं युग आहे किंवा सोशल मीडियाचं युग आहे, याच्यामुळे आपल्याला ती अनुभवत नाही किंवा ती आपल्याला समजून येत नाही. ठीक आहे. मग आता बेरोजगार म्हणजे काय, ज्याला रोजगार नाही, आपल्या साध्या आणि सिंपल भाषेमध्ये ज्याला रोजगार मिळत नाही किंवा त्याची इच्छा आहे पण तरी त्याला मिळत नाही, त्याला म्हणलं जातं बेरोजगार. आता बेरोजगाराचे काही प्रकार आहेत बघा. आता ते कोणते कोणते प्रकार आहेत अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने ते आज आपण पाहूया. तर पहिलं आहे छुपी बेरोजगारी. आता ही छुपी बेरोजगारी म्हणजे काय, यालाच म्हणलं जातं बघा प्रचंड बेरोजगारी असं देखील म्हणलं जातं. छुपी किंवा प्रचंड बेरोजगारी. आता छुपी बेरोजगारी म्हणजे काय की एखादं जर काम तुम्ही जर करत असाल आणि जिथे समजा 2च व्यक्तीची गरज असेल आणि जर तिथे 4 व्यक्ती काम करत असतील तर जे काही 2 वरचे व्यक्ती आहेत ते छुपी बेरोजगारी म्हणजे प्रचंड किंवा छुपी बेरोजगारी म्हणजे काय की त्या व्यक्तीला माहितीच नाही की आपण बेरोजगार आहोत. म्हणजे आपलं एक शेताचं उदाहरण हे वारंवार दिलं जातं बघा. शेताचं कोणतं उदाहरण, जर 10 एकर शेती आहे त्यामध्ये जर 5 माणसं व्यवस्थित प्रकारे काम करून उत्पन्न मिळवू शकतात, पण त्याच जागी जर 7 किंवा 8 माणसं जर त्या ठिकाणी काम करून तेवढंच उत्पन्न मिळवत असतील जे अगोदर 5 माणसं उत्पन्न मिळवतात आणि तेवढ्या उत्पन्नामध्ये काही फरक पडत नाही, आणि मग जे काही वरचे 2 ते 3 कामगार आहेत त्या ठिकाणी माणसं आहेत ते जर तिथे काम करून देखील काही फरक पडत नाही त्या उत्पन्नाला, मग त्यांना म्हणलं जातं छुपी बेरोजगारी किंवा प्रचंड बेरोजगारी. जी म्हणजे काय, जी आपल्याला दिसत नाही पण ती बेरोजगारी असते, त्याला काय म्हणलं जातं छुपी किंवा प्रचंड बेरोजगारी. ठीक आहे. आता ही छुपी किंवा प्रचंड बेरोजगारी झाली. आता दुसरी आहे खुली बेरोजगारी. आता ही खुली बेरोजगारी म्हणजे काय बघा, तर खुली बेरोजगारी म्हणजे जी काही काम करण्याची इच्छा आहे आणि क्षमता देखील आहे पण तरीही त्याला रोजगार नाही, अशा व्यक्तीला काय म्हणलं जातं, तर अशा बेरोजगारीला काय म्हणलं जातं, तर खुली बेरोजगारी. खुली बेरोजगारी म्हणजे काय समजलं, तर काम करण्याची शक्ती आहे म्हणजे तेवढी ताकद पण आहे कोणतंही काम करण्याची. ठीक आहे. मग समजा एखाद्या ऑफिसमध्ये वर्क करायचं असेल तर शिक्षण पण आहे किंवा एखादं शारीरिक काम करायचं असेल तर ताकद पण आहे, पण त्याची क्षमता असून आणि शक्ती देखील आहे पण तरी तो जर बेरोजगार असेल तर त्याला म्हणलं जातं खुली बेरोजगारी. समजलं. त्यानंतर पुढची बेरोजगारी आहे हंगामी बेरोजगारी. आता हे तुम्हाला माहिती असेल बघा, या शब्दावरूनच आपल्याला समजतं. आता हंगामी म्हणजे काय लक्षात ठेवा, हंगामी म्हणजेच हंगामानुसार येणारी बेरोजगारी म्हणजे काय हंगाम. आता हंगाम म्हणजे कोणते, आपल्या जे काही ऋतू आहेत किंवा हंगाम आहेत त्या हंगामानुसार येणारी बेरोजगारी. यामध्ये एक वारंवार दिला जातो बघा, जे काही आईस्क्रीमचे गाड्या असतात बघा. आता उन्हाळा चालू इथं बीडमध्ये किंवा जे काही शहर आहेत त्या ठिकठिकाणी किंवा ग्रामीण भागात देखील याचे काही आईस्क्रीमचे गाडी असतील. ग्रामीण भागात एक पदार्थ आहे बघा, बर्फाचा गोड पदार्थ असतो, त्याला म्हणलं जातं गारीगार. तो उन्हाळ्याच्या दिवसामध्ये खूप जास्त प्रसिद्ध गावाकडे असतो. ठीक आहे. मग हे जे काही थंड पदार्थ आहेत किंवा आईस्क्रीम आहेत हे उन्हाळ्यामध्येच काय येतात आणि हे उन्हाळ्यामध्ये येतात गरमी असल्यामुळे, आणि मग जे काही पावसाळा असेल किंवा हिवाळा असेल या 2 ऋतूमध्ये किंवा हंगामामध्ये ते दिसत नाहीत. ठीक आहे. मग त्याला म्हणलं जातं हंगामानुसार बेरोजगारी. ठीक आहे. आता एकाच हंगामापुरता रोजगार आहे आणि जे उरलेले 2 आहेत त्यामध्ये बेरोजगारी आहे. तसंच एक शेताच्या बाबतीत देखील म्हणलं जातं बघा. आता शेतामध्ये देखील 2 हंगाम आहेत. कोणते, तर एक आहे आपलं खरीप आणि दुसरं आहे रब्बी. खरीप म्हणजे जे पहिलं म्हणजे जून पासून जे सुरुवात होते
ठीक आहे, आणि त्यानंतर जे रब्बी आहे म्हणजे जे दुसरं पीक घेतलं जातं आपण, ठीक आहे. मग हे दोन जे हंगाम आहेत त्या दोन हंगामामध्ये जर समजा खरीप हंगामामध्ये चांगला पाऊस पडला तर त्या ठिकाणी चांगलं उत्पन्न निघेल, म्हणजे काम मिळेल थोडक्यात आपल्याला. आणि जर जे काही रब्बी हंगाम आहे त्यामध्ये जर चांगलं उत्पन्न नाही मिळालं तर आपण त्या ठिकाणी मग शेतामध्ये बेरोजगार होतो. मग त्याला काय म्हणलं जातं मग हंगामी बेरोजगारी, ठीक आहे, किंवा हंगामानुसार येणारी बेरोजगारी, ठीक आहे. त्यानंतर कमी प्रतीची किंवा न्यून बेरोजगारी. आता कमी प्रतीची किंवा न्यून बेरोजगारी म्हणजे काय? एखादी व्यक्तीपाशी एखादं खूप नॉलेज आहे किंवा ज्ञान आहे किंवा एखादं श्रमिक काम करायचं आहे तर त्या ठिकाणी त्याची भरपूर ताकद देखील आहे. आता एखाद्या असं समजा अज्युम करा की एखाद्या व्यक्तीपाशी खूप ताकद आहे, खूप असा बॉडी बिल्डर टाईप एकदम आहे तो, आणि त्याला एखादं समजा एक छोटं टोपलं देऊन त्याला 2-2 विट्याचं काम जर दिलं तर मग काय होईल? त्याला साहजिकच काय ती काय कमी प्रतीची बेरोजगारी आपल्याला म्हणता येईल. म्हणजे काय? काम करण्याची त्याची शक्ती आहे, ठीक आहे, आणि त्याचं नॉलेज पण तेवढं आहे, पण त्याला तेवढं त्याचं काम मिळत नाही. म्हणजे एखाद्या इंजिनियर असतील बघा किंवा डॉक्टर्स असतील. आता डॉक्टर्सला तर समजा रोजगाराची गरज नाही, समजा ते स्वतःचं क्लिनिक टाकू शकतात. पण जे काही अदर जे काही आहेत, समजा इंजिनियर आहेत किंवा वकील आहेत, त्यांना जर एखाद्या क्लर्कची किंवा डाटा एंट्रीची जर त्यांना जर जॉब करायचा असेल किंवा नोकरी करावी लागत असेल तर त्याला काय म्हणलं जातं बघा? कमी प्रतीची किंवा न्यून बेरोजगारी. म्हणजे त्यांच्यापाशी ज्ञान भरपूर आहे पण त्यांना जर क्लर्कचं काम करावं लागत असेल तर मग ते काय आहेत? तर ते साहजिकच कमी प्रतीची बेरोजगारी आहेत ना, ठीक आहे. त्यानंतर चक्रीय बेरोजगारी. आता ही चक्रीय बेरोजगारी म्हणजे काय? आता हे जे काही आपलं व्यापारी चक्र असतं बघा. व्यापारी चक्र म्हणजे काय? आता जगभरामध्ये काही जे विकसित देश आहेत त्यांच्यामध्ये, त्या विकसित देशामध्ये काही जर घडामोड झाली, मग युद्ध झालं किंवा खूप मोठ्या अर्थव्यवस्थेमध्ये घोटाळा झाला किंवा तोटा झाला किंवा अर्थव्यवस्था ढासळली, तर मग अशा ठिकाणी काय येत असतं बघा? एक चक्र असतं बघा. असं चक्र असतं, ते असतं तेजीचं आणि मंदीचं, ठीक आहे. तेजी आणि मंदी म्हणजे तेजी म्हणजे काय? खूप जास्त प्रमाणात तिथं जे काही चलन असेल किंवा जे सगळ्या वस्तू आहेत किंवा रोजगार असेल ते खूप जास्त प्रमाणात मिळतं, त्याला म्हणलं तेजी. आणि मंदी काय? मग त्यामध्ये सगळं मग ते चलन देखील त्यांचं ढासळतं किंवा खूप कमी रोजगार मिळतो, याला म्हणलं जातं मंदी, ठीक आहे. हे व्यापारी चक्राच्या दोन बाजू आहेत, तेजी आणि मंदी, जे आपण भारतामध्ये सध्या खूप मोठ्या प्रमाणात अनुभवतोय आणि येणाऱ्या काळात तर जास्त अनुभवणार हे मंदीचा काळ, ठीक आहे. मंदीचा काळ म्हणजे समजते तुम्हाला? आजही भारतामध्ये आपल्या जे पेट्रोल आहेत, जे काही इंधन आहे आणि जे काही इतर गोष्टी आहेत त्यासाठी आपल्याला मी व्हिडिओ टाकलेला आहे की जे काही मोदीजींनी आवाहन केलेलं आहे आपल्याला. ते आवाहन कशासाठी केलेलं आहे? इंधनासाठी वगैरे ना, खाण्याच्या तेलाबाबतीत इंधन असेल किंवा बाहेर गाड्या घेऊन फिरणं असेल, परकीय देशात जाणं असेल, म्हणजे पैसा खर्च करू नका. म्हणजे हे काय आहेत? हे लक्षण आहेत. कशाचे लक्षण आहेत? तर हे मंदीचे लक्षण आहेत वागणं. मंदी येते आपल्याकडे, जवळजवळ आलेली आहे आणि ती आपल्या अजून वाढत चाललेली आहे, ठीक आहे. म्हणजे भारतात जास्त प्रमाणात आपल्याला आढळते. मग हे जे काही व्यापारी चक्राची जी काही मंदी असेल आणि त्या मंदीच्या दरम्यान जे येणारी जी काही बेरोजगारी आहे त्याला म्हणलं जातं चक्रीय बेरोजगारी, ठीक आहे. व्यापारी चक्राच्या किंवा मंदीच्या दरम्यान आलेली जी बेरोजगारी असते त्याला चक्रीय बेरोजगारी असं म्हणतात बघा. पुढचं आहे घर्षणात्मक किंवा यांत्रिक किंवा तांत्रिक किंवा संक्रमणात्मक अशी बेरोजगारी. म्हणजे काय आहे? घर्षणात्मक. आता घर्षणात्मक बेरोजगारी काय आहे? किंवा तांत्रिक किंवा यांत्रिक किंवा संक्रमणात्मक. आता ही बेरोजगारी जी आहे बघा, आता ही बेरोजगारी आता शक्यतो आपल्याला कशामध्ये मिळते? तर साहजिकच काही जे हे आहे बघा, आता हे संक्रमणात्मक, घर्षणात्मक, यांत्रिक किंवा तांत्रिक. म्हणजे एखादा व्यक्ती हा अधिक चांगल्या रोजगाराच्या प्रतीक्षेमध्ये ऐच्छिकरित्या म्हणजे त्याच्या मनानुसार तो बेरोजगार राहिलेला आहे. म्हणजे काय? समजा जर मी एखादा मोठा इंजिनियर असेल किंवा मी एखादा LLB असेल, म्हणजे वकील असेल, किंवा कोणतंही माझं खूप मोठं शिक्षण झालेलं आहे, समजा PhD झालेली आहे, पण मला एक चांगली प्राध्यापकाची नोकरी मिळण्यासाठी, एक चांगल्या ठिकाणी इंजिनियर म्हणून लागण्यासाठी किंवा एखादे चांगला सरकारी वकील होण्यासाठी जर मी त्याची जर वाट बघत असो आणि माझ्या मनाने जर
बेरोजगार राहिलेलो असेल तर त्याला काय म्हणलं जातं रे, घर्षणात्मक किंवा यांत्रिक किंवा तांत्रिक किंवा संक्रमणात्मक बेरोजगारी. ठीक आहे. त्यानंतर सुशिक्षित बेरोजगारी. आता ही सुशिक्षित बेरोजगारी जी आहे ती महत्वाची कशाची लिंक करते, तर ही जी काय खुली बेरोजगारी आहे आणि ही जी काय कमी प्रतीची बेरोजगारी आहे. ठीक आहे. आता सुशिक्षित लोक म्हणजे जे शिकलेले लोक आहेत ते लोक हे खुली बेरोजगारी आणि कमी प्रतीच्या बेरोजगारीला जर बळी पडले. खुली बेरोजगारी म्हणजे काय, तो इच्छा आणि क्षमता असून देखील बेरोजगार. कमी प्रतीची बेरोजगारी म्हणजे काय, एखादा उच्च शिक्षित हा एखादं साधी नोकरी करणे. ठीक आहे. मग ह्या दोन बेरोजगारीला जर तो त्या ठिकाणी त्या दोन बेरोजगारीमुळे जर तो बेरोजगार राहत असेल तर मग त्याला काय म्हणलं जातं, सुशिक्षित बेरोजगारी. ठीक आहे. त्यानंतर आहे तांत्रिक बेरोजगारी. आता ही तांत्रिक बेरोजगारी काय बघा, आता सॉरी आता ही तांत्रिक बेरोजगारी म्हणजे काय, हे ह्या शब्दावरूनच ओळखायला येतं बघा. तांत्रिक बेरोजगारी म्हणजे काय, आता साहजिकच जे काही टेक्नॉलॉजीज आहेत म्हणजे वरचीवर जे काही टेक्नॉलॉजीज आहेत त्या व्यवस्थित अजून एक्सपांड होत आहेत म्हणता येईल किंवा ठीक आहे किंवा मॉडर्न होत आहेत असं म्हणता येईल. ठीक आहे. म्हणजे जे काही टेक्नॉलॉजी किंवा तांत्रिक जे आहेत कामं किंवा कारखान्यामधले मशिनरीज आहेत त्या अजून डेव्हलप होत आहेत खूप चांगल्या पद्धतीने. आणि जे काही जुने कामगार आहेत मग ते साहजिकच जुने कामगार ते नवीन मशिनरीज असो किंवा नवीन तंत्रज्ञान आहे किंवा नवीन तांत्रिक किंवा टेक्नॉलॉजीज आहे ते करू शकणार आहेत का, तर नाही. मग त्या बेरोजगारीला जी काही निर्माण होणारी बेरोजगारी आहे त्याला काय म्हणलं जातं, तर तांत्रिक बेरोजगारी. ठीक आहे. तर त्यानंतर दीर्घकालीन किंवा जुनाट बेरोजगारी. जर समजा एखादी बेरोजगारी समजा खुली बेरोजगारी असेल किंवा कमी प्रतीची कमी प्रतीची नाही किंवा म्हणजे ज्याच्यापाशी कामच नाही. ठीक आहे. एखादी कोणतीही बेरोजगारी, ती एखादा बेरोजगार व्यक्ती हा दीर्घ काळासाठी म्हणजे एखादा समजा आता असं समजा की भारत देशामध्ये खूप मोठ्या प्रमाणात बेरोजगारी आहे. ऍक्च्युली ती आहेच, पण तरीही समजा की बेरोजगारी खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि ती दीर्घ काळासाठी तशीच राहिली. ठीक आहे. आपल्याला गाजर दिलं जातं बघा कशानं कोणत्या गोष्टीचं, मग ते जातीचं असतं, धर्माचं असतं किंवा पंथाचं असतं, भाषेचं असतं. मग आपण त्यातच सॅटिस्फाय राहण्यासाठी. ठीक आहे. म्हणजे आपल्याला बाबा नाही आता माझ्याशिवाय ही आमची जात राहूच शकत नाही. ठीक आहे. त्यानंतर माझ्याशिवाय हा धर्म राहूच शकत नाही, मलाच आहे, मीच शेवटचा आहे, मला ही माझा धर्म वाचवायचा, माझी जात वाचवायची, माझी भाषा वाचवायची, माझा वंश वाचवायचा आहे. हे जे काही आपल्या मनात जी मानसिकता निर्माण केली जाते ना या राजकारणी लोकांकडून, आणि मग त्या राजकारणी लोकांकडून निर्माण केल्यानंतर मग काही जी साहजिक आपल्याला बेरोजगारीचं जे काही अंदाजच येत नाही आणि ती बेरोजगारी दीर्घकालीन किंवा जुनाट होऊन जाते. म्हणजे आपण 5-6 वर्ष झालं बेरोजगार आहोत तरी आपल्याला त्याचा पत्ता नाही. मग त्याला काय म्हणलं जातं बाळांनो, दीर्घकालीन किंवा जुनाट बेरोजगारी. आता आहे पुढची आहे संरचनात्मक बेरोजगारी. आता संरचनात्मक बेरोजगारी म्हणजे काय की उद्योगधंदे जे असतात, आता प्रत्येक देशामध्ये काही उद्योगधंदे असतात बघा. आता भारत देशाचं आपण अजून करूयात की समजूयात. आता भारत देशामध्ये जर औद्योगिक दृष्ट्या जर विकास नसेल किंवा मग औद्योगिक दृष्ट्या म्हणजे काय जे काय कारखाने वगैरे आहेत किंवा हे म्हणजे कारखानेच. ठीक आहे. स्पेशली कारखाने म्हणजे हे कारखाने किंवा उद्योगच नाही, समजा औद्योगिक क्रांती नाही आपल्या देशामध्ये आणि त्याच्यामुळे जर आपण बेरोजगार राहत असो तर त्याला काय म्हणलं जातं रे, संरचनात्मक बेरोजगारी. त्यानंतर आहे प्रासंगिक बेरोजगारी. आता प्रासंगिक बेरोजगारी म्हणजे काय, आता हे शब्दावरून लक्षात ठेवा. प्रासंगिक म्हणजे प्रसंगानुसार येणारी बेरोजगारी. प्रासंगिक बेरोजगारी काय, तर एखाद्या व्यक्तीला कॉन्ट्रॅक्टवर एखाद्या म्हणजे करार पद्धतीने घेतलं जातं बघा. 11 महिन्याचा करार असतो साधारणतः तो, आणि त्या कॉन्ट्रॅक्टवर किंवा करार पद्धतीने जर एखाद्या व्यक्तीला कामावर घेतलं जात असेल किंवा रोजगार उपलब्ध करून दिला जात असेल तर त्याला काय म्हणलं जातं, प्रासंगिक बेरोजगारी. म्हणजे काय, 11 महिन्याचा जर कॉन्ट्रॅक्ट करायचा असेल, किती 11 महिन्याचा कॉन्ट्रॅक्ट असेल आणि 11 महिने झाल्यानंतर मग त्याला कामावरून काढलं जातं, मग त्याला काय म्हणलं जातं, प्रासंगिक बेरोजगार. ठीक आहे. असे हे जे काही 11 प्रकार आहेत बेरोजगारीचे म्हणजेच अनएम्प्लॉयमेंट. ठीक आहे. आपल्या देशामध्ये खूप जास्त प्रमाणात आपल्याला दिसताना पाहतो बघा. आता आपल्या देशामध्ये सर्वात जास्त याच्यामध्ये काय आहे, चुपित आहेच. ठीक आहे. शेतकरी कारण आपला देशच कृषी प्रधान देश आहे. जवळजवळ अर्ध्यापेक्षा जास्त लोक भारतामधले हे कशावर अवलंबून आहेत, तर शेतीवर अवलंबून आहेत. म्हणजे साहजिकच आपल्याला छुपी बेरोजगारी तिथे आढळते. त्यानंतर काय, खुली बेरोजगारी. आता खुली बेरोजगारी पण आहे.
जसं मी माझ्या विद्यार्थ्याचं जे काही आमचं हसी मजाकमध्ये चालू होतं, जे मोबाईलच्या युगामुळे किंवा सोशल मीडियाच्या युगामुळे आम्हाला ती जाणवतच नाही, पण ती आहे. कोणती? खुली बेरोजगारी. ठीक आहे. त्यानंतर हंगामी बेरोजगारी पण आपल्याकडे आहे. ठीक आहे. कमी प्रतीची तर बेरोजगारी अफाट आहे म्हणता येईल. ठीक आहे. चक्रीय बेरोजगारीचं थोडंफार कमी प्रमाणात म्हणता येईल. ठीक आहे. कारण आपला देश हा विकसनशील देश आहे. चक्रीय बेरोजगारीचा सर्वात जास्त फटका कुठे बसतो? तर विकसित देशामध्ये. ठीक आहे. डेव्हलप कंट्रीज मध्ये. घर्षणात्मक किंवा यांत्रिक किंवा तांत्रिक किंवा संक्रमणात्मक, आता हे देखील आपल्या जे काही भारत देशामध्ये थोडंफार कमी म्हणता येईल. खरं. ठीक आहे. कारण ज्याला काम आहे आणि तो इच्छेनुसार स्वतःच्या मनानुसार बिना कामाचा राहील असं शक्य काय वाटत नाही. ठीक आहे. दुसरा आहे सुशिक्षित बेरोजगारी. आता सुशिक्षित बेरोजगारी आहे ही तर खूप मोठ्या प्रमाणात आहे, मी म्हणेन खूप जास्त मोठ्या प्रमाणात सुशिक्षित बेरोजगारी. तांत्रिक बेरोजगारी ही पण आपल्याला म्हणता येईल, खूप जास्त प्रमाणात म्हणता येईल. बघा, रतन टाटाने एक वेळेस, ज्यावेळेस ते आपल्यामध्ये नाहीत, पण त्यांनी जायच्या अगोदर 8 ते 10 वर्ष अगोदर एक स्टेटमेंट केलं होतं. त्यांच्या त्यांचा जो काही जे काही बिझनेसेस आहेत त्यांच्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की मला जेवढे टेक्नॉलॉजीज असलेले किंवा तेवढे नॉलेज असलेले जे काही रोजगार किंवा व्यक्ती आहेत ते व्यक्ती मिळत नाहीत. म्हणजे काय? ही तांत्रिक बेरोजगारी खूप मोठ्या प्रमाणात आहे असं पण म्हणता येईल. कारण एवढा मोठा उद्योगपती जर बनत असेल तर साहजिक ते खूप गंभीर विषय आहे. त्यानंतर दीर्घकालीन किंवा जुनाट बेरोजगारी, आता ही पण आहे, खूप मोठ्या प्रमाणात आहे. त्यानंतर संरचनात्मक, आता ही पण आपल्याला म्हणता येईल. त्यानंतर प्रासंगिक, आता ही पण म्हणता येईल. कारण कॉन्ट्रॅक्टवर, आता जिथे कामच नाही तिथे कॉन्ट्रॅक्टवर किंवा करारावर काम करणारच मुळात. ठीक आहे. त्यासाठी प्रासंगिक बेरोजगारी पण आपल्याला भारतामध्ये जास्त प्रमाणात पाहायला मिळते. बघा, तर असे ही बेरोजगारीचे प्रकार किंवा अनएम्प्लॉयमेंटचे प्रकार हे आपण व्यवस्थित प्रकारे समजून तुम्हाला मी सांगितलेले आहेत. ठीक आहे. आता नेक्स्ट भेटूया पुढच्या चॅप्टरमध्ये. तोपर्यंत आवर्जून तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक, शेअर, कॉमेंट नक्की करा. थँक्यू.